नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत पॉझिटिव्ह माइंडसेटवर. कधीकधी आयुष्यात परिस्थिती कठीण होते, लोक बदलतात, अपेक्षा तुटतात आणि मनाला वाटतं बस झालं, आता पुढे काही नाही. पण नेमकं इथेच पॉझिटिव्ह माइंडसेट कामाला येतं. कारण पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे फक्त हसत राहणं नाही, तर परिस्थिती कितीही वाईट असली तरी मनातल्या आवाजाला सांगणं, मी हे पार करू शकतो. आपल्या आयुष्यात अडचणी येतात, पण त्या आपण थांबावं म्हणून येत नाहीत. त्या येतात आपल्याला मजबूत बनवायला. आज जे काही घडतंय ते तुमच्या वाढीसाठी, तुमच्या पुढच्या मोठ्या टप्प्यासाठी आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे काय? तर अंधारात सुद्धा प्रकाश शोधण्याची शक्ती. कोणी साथ दिली नाही तरी मी स्वतःची साथ आहे हे मानण्याची ताकद. चुकांमधून न शिकणे हाच खरा प्रभाव आहे. शिकणं, सुधारत राहणं, पुढे जात राहणं हेच पॉझिटिव्ह माइंडसेटचे पाय. लक्षात ठेवा, जगात एकही मोठा बदल एका दिवसात घडत नाही, पण छोट्या छोट्या माइंडसेट बदलांनी मोठं आयुष्य घडतं. नेहमी विचार करा, आज मी कालपेक्षा एक टप्पा तरी पुढे गेलो का? मी कोणासोबत नाही, मी स्वतःसोबत स्पर्धा करतोय का? मी माझ्या स्वप्नांसाठी रोज एक छोटं पाऊल टाकतोय का? पॉझिटिव्ह माइंडसेट असलेला माणूस नेहमी हरत नाही. तो फक्त थोड्या वेळासाठी थांबतो, शिकतो आणि पुन्हा उभा राहतो. आणि हो, स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीची हार कधीच कायमची नसते. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. नकारात्मकतेला नाही म्हणायचं, स्वतःला होकार द्यायचा आणि आयुष्याला सांगायचं, मी तयार आहे पुढच्या मोठ्या उंचीसाठी. धन्यवाद.